आलं ना थोडं तिरकं आहे का म्हणजे नाही हे फक्त तिरकं आहे आता झालं खरं झूम तुला इथे नको असेल तर मग मी हलवतो आपण काय करू मागे ठेवू फक्त करून दे करतो केला सेट हा चालू आहे व्यवस्थित त्याचं फक्त काय म्हणजे पॅरलल मी करतो ते हे त्याला उभं करायचं ऑटो रोटेट आहे हॅलो क्वीन चित्रपटातलं एक गाणं की ज्या गाण्याने सगळ्यांना ठुमका धरायला लावलेला होता आता आपल्यासमोर सादर करत आहे दुर्वा नाही तसं पण घेतलं नाही एक गाणं मल्टिपल शॉट हे पुरा चूज केले लंडन ठुमकता दादा कसं कसं करणार कसं त्याला एक उभं करायचं म्हणजे कसं करायचं नाही नाही ते काय करायचंय पॅरलल असं हे करायचं का थोडा टिल झालाय ना किती बघ बस तर मला ते लाईव्हचं पूछे क्या वो खड़ा कैसे करेंगे दुर्वा आर यू रेडी व्हेरी गुड उभं केलं तर लिमिटेड होईल ना नाही और ऑप्शन ही नाही हे जे लॉक आहे ना ते असं लावावं लागेल हे चेंज कर ना हे असं कर चालेल तू होगी 1 2 2 ओ कुड़िए 1 2 2 ओ हो गई मुंडे दी पतंगा वर्गी तू एवें उड़ी दी ओ हो गई मुंडे दी हिला ते चल दी टुक टुक तो कर दी मैं टुक टुक कर दिया अंग्रेजी पढ़ दी किट पिट तो कर दी जे मैं कोई ना साडी बिग चोरिया तू कहती बिग बैन दी पूरा लंदन ठुमकदा ओ जदों नच बैन दी पूरा लंदन ठुमकदा तू कहती बिग बैन दी पूरा लंदन ठुमकदा ओ जदों नच बैन दी पूरा लंदन ठुमकदा बिग बैन दी पूरा लंदन ठुमकदा ओ जदों नच बैन दी पूरा लंदन ठुमकदा तू कहती बिग बरोबर अजून चालू आहे चालू आहे का मी ते आता ते बाहेर काढले सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या दुर्वासाठी अतिशय सुंदर नृत्य तिने सादर केलेलं आहे चाललं गेलं पण नुसतं व्हॉइस का बरं होतोय हा व्हॉइस तो घेतोय ना
दाखवून येतो ना. हो बेटर आहे ना. आता काय जॅकेट हे करून ठेवा मी कसं बॅटरी किती आहे? ठीक आहे. सी टाईप आहे का? हो माझ्याकडे आहे चार्ज. त्याला कोणाला कट कर. हेच बघ. आता आपल्या समोर आलेली एक छोटीशी मुलगी, प्रांशू तिचं नाव आहे. असं म्हटलं जातं की आपल्या जीवनावर, आपल्या जिंदगीवर खूप प्रेम असतं आणि या जिंदगीवरचं प्रेमच सादर करतेय प्रांशू. लव यू जिंदगी. काही तांत्रिक अडचणीमुळे हे गाणं थोड्या वेळाने सादर होईल. श्वेतल उसे कह दो हाय 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 जो दिल ना लगे, उसे कह दो बाय 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 बाय। आने दो दिल में आ जाने दो, कह दो मुस्कुरा को हाय 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 हाय। जाने दो दिल से चले जाने दो, कह दो घबरा को बाय बाय। आता आपल्या समोर येत आहे एक जुगलबंदी आई आणि लेकी मधली. कलंक चित्रपटातलं हे गीत आहे. कलंक चित्रपटातलं हे गीत आहे. किती पुढे जाऊ शकतो मला सांगा. घर मोहे परदेसिया.
रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए। रघुवर तेरी राह निहारे, सातों जन्म से सिया, घर मोरे परदेसिया, आप पधारो पिया, घर मोरे परदेसिया, आप पधारो पिया। न तो मैया की लूरी नाही फागुन की होरी मोही, कुछ दूसरा न भाए। जब से नैना ये जाके एक धरुन धर से लागे, तब से बिरहा मोहे सताए। दुविधा मेरी सब जग जाने, जाने न मेरा मोहिया, घर मोरे परदेसिया, आओ पधारो पिया, घर मोरे परदेसिया, आओ पधारो पिया। वाह, क्या बात है। डान्स परफॉर्मन्स नंतर आता आपल्या समोर येत आहे एक गिटार वादनाचा परफॉर्मन्स। आदित आपल्या समोर सादर करत आहे गिटार वादन।
खूपच सुंदर गिटार परफॉर्मन्स होता. त्याच्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या आपण त्याच्यासाठी. वेळेची मर्यादा आहे आणि उद्या आपल्याला पुन्हा वेळ आहे, त्याच्यामुळे डान्स परफॉर्मन्सेस आपण उद्या पण करणार आहोत. त्याच्यामुळे उद्या सगळ्यांनी ज्यांना ज्यांना परफॉर्म करायचं आहे त्यांनी तयार होऊन यायचे. आता आपण सगळेजण एक सुंदर छोटासा व्हिडिओ बघणार आहोत.
आठवणी हसवतात, आठवणी रडवतात. आठवणी हसवतात, आठवणी रडवतात. काहीच न बोलता आठवणी निघून जातात आणि तरीही आयुष्यात फक्त आठवणीच राहतात. खर तर आठवणी सांभाळणं खूप सोपं असतं, कारण मनाच्या कप्प्यात त्या आपल्याला जपून ठेवता येतात. पण क्षण सांभाळणं थोडस अवघड असतं, कारण या क्षणाच्याच आठवणी असतात. पण संजू, तुझ्या आठवणी म्हणजे कस्तुरी, कधीच साथ न सोडणारी, सदैव सोबत दरवळत राहणारी, सतत हवी हवीशी वाटणारी. अनेक क्षण संजूचे जे आपण सर्व कधीच विसरू शकणार नाही. खरं सांगू, कधी कधी बोलणं खूप अवघड होऊन जातं. भावनांची वाट मोकळी होते, पसरते एक नीरव शांतता. पण त्या शांततेतही चालू असतो एक नीरव संवाद, ये हृदयीचा त्या हृदयाशी. असाच एक संवाद आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. हे सगळे फोटो, हे व्हिडिओ युनिक आहेत, वंडरफुल आहेत. आता स्वस्ते कुटुंब आणि तुम्ही सगळेच आमच्याच कुटुंबाचा एक भाग म्हणून झालेले आहात, आणि म्हणून तुमच्या सगळ्यांशी हा व्हिडिओ शेअर करताना आम्हाला एका डोळ्यात अश्रूही येत आहेत आणि दुसऱ्या डोळ्यात आनंदाश्रूही येत आहेत. तर सुरू करूया आपण एक सुंदर भावस्पर्शी व्हिडिओ. मागे दिसत नाही. सरक आकाश, YouTube लाईव्ह. निशांतचा फोटो आहे हा. चंदा है तू, मेरा सूरज है तू, ओ मेरी आँखों का तारा है तू। चंदा है तू, मेरा सूरज है तू, ओ मेरी आँखों
क्षितिजा आहे ही. क्षितिजाचं पहिला रक्षाबंधन, क्षितिजाचा पहिला वाढदिवस, नातं प्रेमाचं, प्यार की जप्ती. हे सगळेजण केक कडे बघत होते. म्हणून आता खरंच सांगायचंय, अभ्यास कोण करतंय ते. बालवाडीपासून निशांवरती बक्षिसांचा वर्षाव होताना खरोखर अवघड असणारा निरोपाचा क्षण. आजीचे पापड इकडे अमेरिकेला जेव्हा ते पहिल्यांदा गेले निशांच्या कॉन्व्होकेशन साठी, तेव्हाच्या काही क्षणचित्र. निशांच्या सिनियर्सने त्याचं केलेलं वेलकम नोट, त्याला दिलेली एक वेलकम नोट. स्वप्न सुनेचं होतं आणि ते लग्न ठरलं आणि स्वप्न तिचं साकार झालं. ती सगळी संजूने जमवलेली संपत्ती म्हणजे तिची मित्रमंडळी, माणसं, सदरीत माणसांमध्ये रमणं तिला आवडायचं आणि म्हणूनच खूप माणसं सदरीत तिच्या नेहमी सभोवताली असायची. एक असा खेळ निशाणा साधून तो भाला फेकायचा. त्यासाठी फोकस्ड असणं गरजेचं. स्वतःच्या प्रत्येक गोलवर
तू अशीच फोकस होतीस आणि म्हणूनच तुझ्या योजलेल्या गोष्टी तू मिळवत गेलीस. नीटनेटकेपणा हे तर तुझं खास वैशिष्ट्य. तुझं अक्षर त्याचंच एक उत्तम उदाहरण. सगळं काही अगदी आखीव रेखीव. फळ्यावरती तू रेखाटलेल्या आकृत्या देखील अत्यंत सुबक. तुझं अक्षर जसं रेखीव तशीच तुझी रांगोळी देखील सुरेख. जीव ओतून काम करण्याची तुझी सवय मला इथेही दिसत होती. माझे अनेक विद्यार्थी तुझेही विद्यार्थी, त्यांच्याकडून तुझ्या उत्तम शिकवण्याच्या गोष्टी माझ्यापर्यंत यायच्या. तुझी कडक शिस्त आणि विद्यार्थ्यांसाठीची धडपड देखील त्यात दिसत होती. ही एक रंगभूमी. त्या रंगभूमीवर आपण नट म्हणूनच वावरत असतो. त्याबरोबर नाटकातही काम करायला तुला आवडत होतं. रंगभूमीवर देखील तू तुझ्या अभिनयाने ते सिद्ध करून दाखवलंस. हो हो, सिलेक्टिव्हनेस अर्थात चोखंदळपणा. मग तो भाजी बाजारात जाऊन भाजी घेणं असो किंवा साड्यांची खरेदी. काय घ्यायचं आणि कसं घ्यायचं हे तुझ्या डोक्यात पक्क असायचं. तरी त्यासाठी लागणारा पेशन्स तुझ्याकडे होताच. अन्नपूर्णाच होतीस. उत्तम सुगरण होतीस. तुझ्या हाताने केलेले कोणतेही पदार्थ अगदी एक नंबर. मग ती मिसळ असो, चिकन मटन असो वा साबुदाण्याची खिचडी. दुसऱ्यांना करून खायला घालण्यात तुला कमालीचा आनंद वाटत असेल. गाडी चालवायला यायला हवी असं तुला वाटलं आणि ते चॅलेंज तू ऍक्सेप्ट केलीस. अल्पावधीतच तू गाडी चालवायला शिकलीस आणि गाडी घेऊन कॉलेजला पण जायला लागलीस. रिअली वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. हे सगळं करताना कष्ट होते, तुझी खूप धडपड होती, पण या धडपडीतही आनंदी जगण्याचा मोह, निसर्गात रमण्याचा तुझा गुण नेहमी तुला आनंदच देत राहिला. वाढदिवस हा तुझ्यासाठी तसाच आमच्यासाठीही आनंदाची पर्वणीच असायचा. केक कापला आणि त्याचं क्रीम चेहऱ्याला लावलं नाही असं कधी घडलंच नाही. ते क्रीमही अगदी मेकअप केल्यासारखं. इट्स वंडरफुल. तुझ्या एका वाढदिवसाला निशानने तुला ग्रीटिंग दिलं. शांतपणे तू ते वाचत होतीस. प्रिय आई. आई या एका शब्दात सारं काही सामावलंय. दुनियेभरचं प्रेम, दुनियेभरची माया, ममता, काळजी आणि धैर्यही, जे सारं तू मला देत आलीस वेळोवेळी आणि माझ्या जीवनाला एक आकार दिलास. माझ्या मनाला संस्काराचा अलंकार दिलास. इतकंच नव्हे तर अशा कित्येक छोट्या छोट्या गोष्टी तू तुझ्या वागण्यामधून आमच्या मनावर बिंबवत आलीस, ज्या आमच्या जीवनात खूपच उपयोगी आहेत. असं म्हणतात की देव सुद्धा भक्ताकडून भक्तीची अपेक्षा ठेवतो, पण आई तर आपल्या मुलांकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही. तुझ्या अशा सगळ्या कष्टांची जाण आहे मला आई. आयुष्यभर तू मला हसरं ठेवण्यासाठी झटत आलीस. हे तुझं सगळं प्रेम हृदयात खोलवर जपलंय मी आणि अजून एक भावनाही जपली, तुला आयुष्यभर सुखात ठेवण्याची. वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुझाच निशांत. या ठिकाणी फमू शिंदेची एक कविता मला आठवते. आई एक नाव असतं, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसती कुठंच तरीही नाही म्हणवत नाही. चत्रा पांगते, पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात.
आई मनामनात तशीच ठेवून जाते काही, जीवाचे जीवालाच कळावे असं जाते देऊन काही. आई असतो एक धागा, वातीला उजेड दाखवणारी समईतली जागा. घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, विजून गेली अंधारात की सैरा वैरा, धावायलाही कमी पडतं रान. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. हे सगळं करण्यासाठी मला सहकार्य झालं अर्थातच वसंत फटांगरे, निशांत आणि क्षितिजा. कारण ते सगळ्या फोटोंचा खजाना बघताना आम्ही एक आठवडाभर खूप खूप आठवणी जगत होतो आणि हे सगळं तुमच्या बरोबर शेअर करावंसं वाटत होतं. त्याच्यासाठीच जवळजवळ 8-10 दिवस आम्ही जे 2-2 वाजेपर्यंत 3-3 वाजेपर्यंत जागत होतो ना, ते हेच काम चालू होतं आणि ते कोणाला सांगायचं नव्हतं. ते सगळं गोपनीय होतं आणि सगळं तुम्हाला एकदम सरप्राईज द्यायचं होतं. आणि असं मला वाटत होतं की जरी संजू इथे उपस्थित नसली तरी ती इथे आहे. निशांतला, सारिकाला, सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी ती इथे उपस्थित आहे आणि तिची ही उपस्थिती दाखवण्यासाठीच तिचे काही फोटो, तिचा आवाज तुम्हाला ऐकवण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केला. तुम्ही सगळेजण खूप तल्लीन होऊन हा व्हिडिओ पाहत होता. तुमचे मनापासून आभार. आता पुढे पण अजून एक छोटा व्हिडिओ साखरपुड्याच्या संदर्भातला या ठिकाणी दाखवला जाईल आणि नंतर रिंग सेरेमनी आणि केक कटिंग साठी स्टेजवरती सारिकाला आणि निशांतला बोलावलं जाईल. स्पर्शाने फुलती नात्याच्या बंधात धुंद मोहरते मनोधन वाऱ्याचे गुंज पावसाचे का होते विभान कसे गहिवरते मनोधन वाऱ्याचे गुंज पावसाचे होते विभान कसे गहिवरते
कडक झाला का
सारिका is recording. I doubt it. Whose phone is this? बोले शरला बोले Really?
चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे. अजिंक्य एक सेकंड